नमस्कार. गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज गीताज रेसिपीमध्ये मिक्स डाळीची आमटी कशी करायची हे पाहणार आहोत. ही मिक्स डाळीची असल्यामुळे तेवढीच पौष्टिकही आहे आणि खायलाही तेवढीच चवीची आहे. चला तर रेसिपीला सुरू करूया. एक कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाववाटी तूर डाळ घ्यायची आहे, पाववाटी मुगाची डाळ, ही सालासकट मुगाची डाळ आहे ती घ्यायची आहे आणि पाववाटी मसूर डाळ घ्यायची. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्या डाळीमध्ये एक टोमॅटो चिरलेला आहे बारीक, तो घालायचा आहे. 4 मिरच्या मध्ये चीर पाडून घेतलेल्या आहेत त्याही घालायच्या आहेत आणि थोडीशी हळद घालायची आहे. या डाळीसोबतच आपण मिरच्या शिजायला घातलेत, त्यामुळे आमटीची चवही चांगली लागते. आता कढीपत्त्याची पाने थोडी घालायची आहेत पाण्यामध्ये. यात आलं घ्यायचं आहे आणि यातून निम्मं आलं यात खिसून घालायचं आहे. थोडं आलं खिसून घालायचं आणि चमच्यानं हलवायचं चांगलं आणि कुकरमध्ये ह्याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरमध्ये आता आपण शिजवून घेतलेलं आहे. हे एका भांड्यात आपण काढूया. एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये ही शिजलेली डाळ सगळी काढायची आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता ही डाळ आपण यात काढलेली आहे. यात आता गरम पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं तेवढं तुम्ही गरम पाणी घाला. नंतर आणि ह्याला आपण उकळायचं आहे थोडं. यात गरम पाणी घालायचं आहे आणि हे आता गॅसवर ठेवायचं आहे उकळायला. तोपर्यंत त्याची आपण तडक्याची तयारी करू. एक भांडं गॅसवर ठेवायचं आहे दुसरं. साधारण त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल घालायचं आहे आणि हे तेल चांगलं कडवून घ्यायचं आहे. तेल कडलेलं आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आहेत आणि एक लसणाचा गड्डा मोठा ठेचून घेतलेला आहे, तो लसूण घालायचा आहे. लसूण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. गॅस बारीक करायचा आहे इथे. आणि हिंग घालायचं आहे थोडा. हिंग घातल्यानंतर 1.5 चमचा तिखट घालायचं आहे. हे बॅडगी मिरचीचं तिखट आहे. बॅडगी मिरचीमुळे चवही चांगली लागते आणि आपल्या पदार्थाला कलरही चांगला येतो. आता हे तिखट त्या तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे आपण जी डाळ काढलेली होती त्याच्यावर ही फोडणी घालायची आहे. इकडे दुसऱ्या गॅसवर आपण जी डाळ काढलेली ती उकळते आहे. आता या डाळीवर ही फोडणी ओतायची आहे आणि चांगलं हलवायचं आहे. गॅस बारीक करायचं आहे. बारीक गॅसवर ही आमटी उकळून घ्यायची आहे आणि जे फोडणीचं भांडं आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी या डाळीमध्ये ओतायचं आहे. डाळ चांगली हलवायची आणि बारीक गॅसवर उकळत ठेवायचे. ह्या डाळी मिक्स असल्यामुळे ही आमटी पौष्टिकही आहे, खायला चांगली आहे, चवीलाही चांगली आहे. आता ही 2 मिनटं आमटी आपली उकळते. कोथिंबीर घालायची आहे. यामध्ये आपण मीठ अजून घातलेलं नाही आहे, मीठ शेवटी घालणार आहोत. आता कोथिंबीर घातले तर आता इथे मीठ घालायचं आहे. जेवढी आमटी आपल्याला पाहिजे तेवढी बघून मग मीठ घालायचं. मीठ घातल्यावरही थोडं हलवायचं आहे आणि 1 मिनिटभर आमटी उकळून घ्यायची आहे मीठ घातल्यानंतर. आता ही 1 मिनिट आमटी आपली उकळत आहे. तर ही आमटी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करू आणि याच्यावर झाकण ठेवून देऊ. तर तुम्हाला ही मिक्स डाळीची आमटी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा.
चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये. धन्यवाद. पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.